तर हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी आयुष तांबे आणि तुमच्या सर्वांचा माझ्या व्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आहे तारीख 19 जानेवारी 2026 आणि मी चाललो आहे गुजरातला. ॲक्च्युली आमची ही कॉलेजची ट्रिप आहे. मी MBA करतो आहे. तिथून आम्ही चाललो आहे आता गुजरातला इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी. तर तिथे फक्त आम्ही इंडस्ट्रियल व्हिजिट नाही तर आम्ही बाकी खूप सारी मजा करणार आहे. तर मग हा पूर्ण व्लॉग बघायला तुम्ही विसरू नका. चला आता आपण जाऊया पुढे. आपल्यासोबत आता आहे आपले मित्र कुणाल कदम. अजून पोरं येत आहेत त्याआधी थांबलो आहे. आम्ही आता बँड्राला आलो आहे स्टेशनला. आता बँड्रा टर्मिनलवरून आमची 7:30ची ट्रेन आहे. आता 6 वाजलेत. तर आता आम्ही तिकडे बँड्रा टर्मिनल्सकडे चाललो आहे. 7:30ची ट्रेन आहे. तर मग चला आता जाऊया आपण डायरेक्ट बँड्रा टर्मिनल्सकडे आणि ट्रेन पकडूया आपली. चला जाऊया पुढे. तर आता आपण पोचलो रेल्वे स्टेशनला आणि हे बघा आपले सगळे पोरं आले तिथे फोटो वगैरे काढतायत. आणि ही बघा ही आहे आमची ट्रेन. या ट्रेनने आम्ही जाणार आहे लोकशक्ती एक्सप्रेस बँड्रा टर्मिनल्स टू अहमदाबाद. आम्ही अहमदाबादला जाणार आहे गुजरातला. तर मग आता आम्ही बोर्ड करणार आहे. आतमध्ये जातो तुम्हाला दाखवतो आम्ही कुठल्या सीटवर बसणार आहे ते. आता आपण एंटर करतोय आपल्या ट्रेनमध्ये. व्हॉट्सअप हे बघा. आता ही बघा ही आहे आपली सीट. हे बघा हे आपले सीट आहे. आणि हे बघा आपल्या आकाश गायकवाड आणि कुणाल. हे बघा याचा पण ब्लॉगिंग चालू आहे. याच्या पण चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. मस्त चादर झोपायला. इथे सीट आहेत. चार्जिंग पॉइंट आहे. हे बघा इकडे. ये हर्ष, ये विनोद रावत. सब्जी मैं तेरे में खोखरी डाल दे. सब्जी 5 मिनिटात ट्रेन सुटेल. सर्वजण आलेत. जवळजवळ आम्ही 100 पोरं आहोत. आणि आता तुम्हाला आम्ही मध्ये मध्ये मी सर्व दाखवतो तुम्हाला ट्रॅव्हलिंगचं जे काय आहे ते. ठीक आहे. आणि आता आपला अजून एक मित्र आलाय मॅन फ्रॉम नाशिक, प्रथमेश इंदोलीकर. काय बोलतो भाऊ? તમે કે કરું છું? आता आपण थोडा आराम करूया आणि आपण आता डायरेक्ट भेटूया अहमदाबादला सकाळी. चला डायरेक्ट अहमदाबादला भेटू. तर आता फायनली 10 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहे अहमदाबादला. 1 hour डिले. 4:30लाच पोचणार होतो खरं तर. आता 5:30 झाले सकाळचे आणि आम्ही आता पोचलो इथे अहमदाबादला फायनली. मुंबईपेक्षा तरी जास्त थंडी आहे इकडे. एवढी नाही आहे, एक्स्ट्रीम लेवलला नाही, पण आहे थोड्यापैकी. नॉर्मल थंडी आहे पण लागते थोडी थोडी. मुंबईपेक्षा जास्त आहे. तर चला आता आपण जाऊया हॉटेल रूमकडे. आपल्या बसकडे जाऊया. बस आली आहे. बसमधून डायरेक्ट आपण हॉटेल रूमला जाऊया.
फायनली आपण पोहोचलोय आपल्या हॉटेल रूमवर. तुम्ही बघू शकता आपला जो हॉटेल रूम आहे तो गांधीनगरला आहे आणि आता आम्ही चेक इन करणार रूममध्ये, तर ते पण तुम्हाला आम्ही दाखवतो पुढे. आताच आपलं जेवण झालंय आणि आता आपण निघालोय इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी. आम्ही चाललोय वाडीलाल आईस्क्रीम, त्यांच्या कुठेतरी मॅन्युफॅक्चरिंग की कुठलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, तर तिकडे आम्ही चाललोय आता. तर मग तुम्हाला जर दाखवतो मी पुढे कसं काय ते, जर कॅमेरा व्हिडिओ शूटिंग अलाउड असेल तर तुम्हाला मी आतला पण दाखवेन. आज आहे आपलं गुजरात अहमदाबादमध्ये डे 1 आणि आता आपण आलो आहे वाडीलाल आईस्क्रीम फॅक्टरीला. इकडे ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग होते, जी वाडीलाल आईस्क्रीम आहे त्याची मॅन्युफॅक्चरिंग होते, पण इथे मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून आपल्याला इकडे थांबावं लागेल, फोन ठेवावा लागेल गाडीतच. तर आत्ताच आपली इंडस्ट्रियल व्हिजिट झाली आहे. आम्हाला वाडीलाल आईस्क्रीम फॅक्टरीमध्ये नेलेला आणि तिकडे सर्व जे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे आईस्क्रीम कशी बनते, त्याचे रॉ मटेरियलपासून ते डिलिव्हरीपर्यंत ते सर्व मॅन्युफॅक्चरिंगचा सर्व आत फॅक्टरी होती ते आम्हाला दाखवली. व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती म्हणून तुम्हाला दाखवू नाही शकलो, पण काही फोटोज असतील ते मी नक्की टाकेल ह्याच्यात. आणि आता आपण चाललो आहे अक्षरधाम आश्रम आहे एक, तर तिकडे चाललो आहे. आता आम्ही आलो आहे आमच्या हॉटेलवर. वाडीलालच्या फॅक्टरीमधून आम्ही अक्षरधाम आश्रम आहे तर तिकडे गेलेलो. खूप मस्त जागा आहे. तिकडे पण कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून व्हिडिओ काढू शकलो नाही, फोटो काढू शकलो नाही, पण तिकडची जी वाईब होती ती वेगळीच होती. शांतता एकदम. आणि स्वामीनारायण महाराज आहेत, त्यांच्या केस, नखं, दात, ह्या अशा सर्व गोष्टी ओरिजिनल सर्व तिकडे म्युझियममध्ये जपून ठेवले आहेत. मोस्ट रेकमेंडेड प्लेस आहे ही. गुजरातला आला तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. पाहिजे तर तुम्हाला मी फोटो पण टाकतो, ते फोटो बघा. खूप मस्त जागा आहे. आणि आता चला DJ नाईट आहे, तर मग आपण जाऊया आता, कपडे चेंज करूया थोडे आणि DJ नाईटला जाऊया.
गुड मॉर्निंग गाईस. आज आहे आपला दिवस दुसरा गुजरात अहमदाबादमध्ये आणि आज आपला शेवटचा पण दिवस आहे. आपण संध्याकाळी आज आपली ट्रेन आहे मुंबईची आणि आजच घरी जाणार आहे. आता आम्ही हॉटेलचा चेकआउट केलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या पहिल्या स्पॉटकडे आजच्या साबरमती आश्रम. त्यानंतर आम्ही जाणार आहे झूला. त्यानंतर अजून खूप 2-3 ठिकाणं आहे ते फिरणार आहे. त्यानंतर संध्याकाळची ट्रेन पकडून घरी. तर मग चला आता जाऊया आपण साबरमती आश्रमकडे. बस पकडूया आणि पुढे जाऊया. चला. तर आता थोडा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. साबरमती आश्रमला पण नंतर जाणार आहे. आता आपण आलो आहे अदला स्टेपवेल म्हणून एक जागा आहे. जवळजवळ 500 वर्ष जुनी जागा आहे ही. आणि हे बघा आतमध्ये आहे ना एक वेल आहे. 5 फ्लोअर डीप आहे ती तुम्हाला मी दाखवतो पुढे. आणि कुठल्या तरी राणीनी कुठल्या तरी राजासाठी बांधलेली जागा आहे ही. फेमस आहे. याच्यावरचे वॉल्स आहेत हे बघा, या वॉल्सवर जे डिझाईन आहेत त्यासाठी ही जागा फेमस आहे. तर तुम्हाला मी दाखवतो पूर्ण व्हिडिओमध्ये काय काय आहे ते. आपण खाली पण जाऊया आणि खाली पण जाऊन बघूया. आता आपण आलो आहे गांधी आश्रमकडे. त्याला साबरमती आश्रम असं पण म्हणतात कारण साबरमती नदी आहे ही बघा, त्याच्या बाजूलाच तो आश्रम आहे. त्यामुळे त्याला साबरमती आश्रम पण बोलतात. हा जो ठिकाण आहे इथे गांधीजींचं घर आहे. खरं तर गांधीजी इथे राहायचे त्यांच्या वाईफसोबत, कस्तुरबा गांधीसोबत. महात्मा गांधी याची चक्री पण आहे. त्यांचे काय काय वस्तू आहेत, चष्मा वगैरे, अजून खूप काय गोष्टी आहेत. गेस्ट हाऊस वगैरे आहे. तर मग आपण बघूया पुढे जाऊन व्हिडिओमध्ये सर्व काय. कमला नेहरू झू आणि बाजूलाच कनकारिया लेक म्हणून जागा आहे. कनकारिया लेकच्या बाजूलाच झू आहे. तर आता आम्ही झू फिरतोय. झू नंतर मग थोडा लेक बघू
आणि त्यानंतर मग आमची 8:30ची ट्रेन आहे मुंबईसाठी. मग आम्ही इथूनच डायरेक्ट मुंबईला जाणार आहे. तर चला तुम्हाला मी झू दाखवतो. आता आम्ही चाललो आहे घरी. ही बघा आमची ट्रेन आली आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे मुंबईला. मी तुम्हाला माझ्या 2 दिवसाची जर्नी या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर्नी छोटी होती पण खूप चांगली होती. तर मग तुम्हाला माझा जरा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा, माझ्या ब्लॉगवर कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर, सी यू.